नमस्कार, मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या कोर्समध्ये स्वागत करतो. पूर्वीच्या काही व्याख्यानांमध्ये आपण आपल्या आधार सामुग्रीमधील वेगवेगळ्या चलांवरती वेगवेगळी कोष्टकं कशा पद्धतीने निर्माण करतो, वेगवेगळ्या आकृत्या आपण कशा निर्माण करतो याचं अध्ययन केलेलं आहे. याशिवाय या वेगवेगळ्या कोष्टकांचं किंवा आकृत्यांचं वाचन कसं करायचं, त्यांना अर्थ कसा द्यायचा, हाही भाग आपण या पूर्वीच्या व्याख्यानांमध्ये अभ्यासलाय. आजच्या व्याख्यानामध्ये आपण वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील न्यूमेरिकल मेथड्स संख्याशास्त्रीय पद्धतींना सुरुवात करणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा सगळ्यात आधी आपण त्याची प्रक्रिया समजावून घेणार आहोत. याचाच अर्थ आजच्या व्याख्यानामध्ये आपण MS Excel आणि SPSS मध्ये आपण नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबतो की ज्यामुळे आपल्याला काही ना काही रिझल्ट्स प्राप्त होतात, ती प्रक्रिया आपल्याला समजावून घ्यायची. एकदा का ही आपण प्रक्रिया समजावून घेतली, एकदा का आपल्याला काही रिझल्ट्स प्राप्त झाले की त्यांचं वाचन कसं करायचं आणि त्याला अर्थ कसा द्यायचा, हा भाग आपण पुढच्या काही व्याख्यानांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या या व्याख्यान क्रमांक 17 ला सुरुवात करूया. या व्याख्यानाचं शीर्षक आहे वर्णनात्मक संख्याशास्त्र आणि त्यामध्ये MS Excel आणि SPSS च्या साहाय्याने संख्याशास्त्रीय उपचार. या व्याख्यानाचा मूळ उद्देश हा आधार सामुग्रीवरती MS Excel आणि SPSS च्या साहाय्याने वर्णनात्मक संख्याशास्त्रीय उपचार कसा केला जातो याची ओळख करून देणे हा आहे. सगळ्यात आधी आपण वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील ज्या काही पद्धती आहेत त्याचं वर्गीकरण पाहू. वर्णनात्मक संख्याशास्त्रामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. हे आपण आधीच पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतं टॅब्युलेशन, ज्याला आपण टेबल्स म्हणूया. दुसरं येतं ग्राफ्स, ज्याला आपण आकृती म्हणूया. आणि तिसरं आहे न्यूमेरिकल मेथड्स, ज्याला आपण संख्याशास्त्रीय पद्धती असं म्हणतो. या वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील हे पहिले जे 2 भाग आहेत, ज्याला आपण कोष्टक आणि आकृती म्हणतो, हा भाग आपण यापूर्वीच अभ्यासलेला आहे. संख्याशास्त्रीय पद्धती न्यूमेरिकल मेथड्सचा जोपर्यंत संबंध आहे, या न्यूमेरिकल मेथड्सचं वर्गीकरण आपण 4 भागात करतो. पहिला भाग केंद्रीय प्रवृत्ती मापन. यामध्ये सुद्धा इतर अनेक काही संकल्पनांचा समावेश होतो, जसं की मीन, मीडियन, मोड. याशिवाय अजून काही इतरही संकल्पना आहेत की ज्यांचा समावेश या केंद्रीय प्रवृत्ती मापनात होतो. दुसरं वर्गीकरण विभाजन मूल्य. यामध्ये क्वार्टाइल्स, डिसाइल्स, पर्सेंटाइल्स यांचा समावेश होतो. त्यानंतर अपस्करण मापन. यामध्ये रेंज, क्वार्टाइल डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरिएशन यांचा समावेश होतो. आणि सगळ्यात शेवटी वितरण मूल्य की ज्याच्यामध्ये स्क्यूनेस आणि कर्टोसिस यांचा समावेश होतो. एकूणच या सर्व संख्याशास्त्रीय संकल्पनांचा समावेश हा या डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये होतो, वर्णनात्मक संख्याशास्त्रामध्ये होतो. या प्रत्येकाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण वेगवेगळ्या पुढील व्याख्यानांमध्ये पाहणार आहोत. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण केवळ या वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय पद्धतीसाठी आपण MS Excel आणि SPSS मध्ये नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबतो, नेमक्या कोणत्या पायऱ्यांचा वापर करून आपण या सर्व गोष्टींचं कॉम्प्युटेशन करतो, या सर्व गोष्टींच्या आधारे आपण आपल्या आधार सामुग्रीमधून काही ना काही आपण रिझल्ट प्राप्त करतो, ती प्रक्रिया नेमकी काय आहे, ती प्रक्रिया आपल्याला या आजच्या व्याख्यानामध्ये समजावून घ्यायची. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी MS Excel च्या साहाय्याने या संख्याशास्त्रीय उपचार पद्धती, ती प्रक्रिया आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. जसं की यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये, वर्णनात्मक संख्याशास्त्रामध्ये 4 प्रकारच्या आपण संख्याशास्त्रीय पद्धती पाहणार आहोत. एक आहे केंद्रीय प्रवृत्ती मापन, विभाजन मूल्य, अपस्करण मापन आणि वितरण मूल्य. आणि या प्रत्येक पद्धतीमध्ये पुन्हा याचे छोटे छोट्या काही इतर संकल्पना आहेत. त्या संकल्पनाचा वापर करून आपण आपल्या आधार सामग्रीतून कशा पद्धतीने काही ना काही निष्पत्ती प्राप्त करतो, रिझल्ट प्राप्त करतो, ती प्रक्रिया आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आपण एक सॅम्पल वर्कशीट ओपन करूया. ही सॅम्पल वर्कशीट तुम्हाला पण शेअर केली जाईल की ज्यामुळे तुम्हा सर्वांना पण
याच प्रक्रियेचा अवलंब करून याच्यापासून काही ना काही आपल्याला रिझल्ट काढता येतील. मग सगळ्यात आधी आपण काय करूया, या वर्कशीटच्या सगळ्यात शेवटी जाऊया आणि या सगळ्यात शेवटी गेल्यानंतर जे काही क्लासिफिकेशन आपण केलं होतं न्यूमेरिकल मेथड्सचं डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मधलं, त्याची मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. ते वर्गीकरण आपण या ठिकाणी दिलंय, शिवाय त्या वर्गीकरणामधील ज्या काही संकल्पना आपण या ठिकाणी आता कम्प्यूट करणार आहोत, गणितीय स्वरूपामध्ये त्याचं मूल्य काढणार आहोत, त्या सर्व संकल्पना या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत. शिवाय इथे आपण प्रत्येक चलाचं नाव दिलेलं आहे की त्या संबंधित उभ्या रकान्यामधील ते चलाचं नाव आपण या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे, या सर्व चलांची नावं या ठिकाणी आपण टाईप करून ठेवलेली आहे. आता आपण आपल्या प्रक्रियेकडे जाऊया. सगळ्यात आधी आपण घेणार आहोत सेंट्रल टेंडन्सी, ज्याला आपण केंद्रीय प्रवृत्ती मापन म्हणतो. आणि या केंद्रीय प्रवृत्ती मापनामध्ये या 3 संकल्पनांचा आपण समावेश केलेला आहे. आता मुळामध्ये प्रश्न येतो की यांचा अर्थ काय, केंद्रीय प्रवृत्ती मापन म्हणजे काय, किंवा अरिथमेटिक मीन म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, मोड म्हणजे काय, या सर्वांचा अर्थ नेमका काय आहे हे आपण पुढच्या व्याख्यानांमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये केवळ हे जे काही सेंट्रल टेंडन्सीज आहेत त्याची प्रोसेस काय, आपण नेमकी अशी कोणती प्रक्रिया अवलंबतो की ज्यामधून आपल्याला या प्रत्येकासाठी काही ना काही रिझल्ट मिळतील, व्हॅल्यूज मिळतील, ती प्रक्रिया आपण समजावून घेऊ. मग सगळ्यात आधी आपण या मीन ला जाऊया, त्याला आपण अरिथमेटिक मीन पण म्हणतो. त्यासाठी सगळ्यात पहिली प्रक्रिया आपल्याला ही करायची की या पहिल्या सेलवरती जा, क्लिक करा, क्लिक करून बरोबरचं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे आणि ऍव्हरेज नावाचं फंक्शन आपण वापरणार आहोत. मित्रांनो, एक्सेल मध्ये बरेच फंक्शन्स आहेत, बरेच फॉर्म्युलेज आहेत की जे इनबिल्ट आहेत, त्याच्या आतमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करून आपल्याला या ठिकाणी काही ना काही रिझल्ट प्राप्त करता येऊ शकतात. इथे नमूद केलेले सर्व प्रकारातील एखाद दुसरा प्रकार सोडला तर बाकी सर्वांचे फंक्शन्स असे इनबिल्ट स्वरूपात आहेत. फक्त आपल्याला ते फंक्शनचं नाव लिहायचंय, डबल क्लिक करून सिलेक्शन करायचंय आणि एंटर दाबायचंय, तुम्हाला तुमचे रिझल्ट प्राप्त होऊन जातील. तर ती नेमकी प्रक्रिया कशी आहे ती आपण समजून घेऊ. आपण मीन काढत आहोत, ऍव्हरेजला आपण डबल क्लिक करूया. डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी हा वरचा डेटा सिलेक्ट केलाय, B2 ते B101, म्हणजे वरती जाऊन आपल्याला डेटा सिलेक्ट करावा लागेल 101 पर्यंत आणि मग आपल्याला एंटर दाबावं लागेल. एकदा काही मी माझ्या कीबोर्डवरचं एंटर दाबलं तर इथं माझा रिझल्ट येतो. आता इथे हे जो काही रिझल्ट आला, इथं कोणतंच नंबर नाही आला, मूल्य नाही आला, याला आपण म्हणतो एरर. हे एरर मेसेज आलाय, त्यानं आपल्याला कम्प्यूट करून दिलंच नाही, त्याला ती प्रक्रियाच करता नाही आली. का नाही आली, तर ही संपूर्ण आकडेवारी कशी आहे, ही सगळी माहिती ही कशी आहे, शब्दांमध्ये, अल्फाबेटिकल आहे, अक्षरांमध्ये. आणि जर तुम्हाला आठवत असेल, मग फार सुरुवातीला मी सांगितलं होतं की अक्षरांमधली जी काही आकडेवारी आहे त्याच्यावरती बऱ्याचशा प्रक्रिया करता येत नाहीत. याच्यापासून आपण वारंवारितेचं कोष्टक काढू शकतो, फ्रिक्वेन्सी टेबल काढू शकतो, बार ग्राफ काढता येईल, मान्य आहे. परंतु जेव्हा आपण अधिकाधिक पुढे जाऊ, संख्याशास्त्रीय प्रक्रिया करू आपण, तर त्याच्यामध्ये मग अशा पद्धतीनं एरर येतात. असो, याच्याविषयीचं अधिक विश्लेषण मी आणखीन पुढे पण देईल. आता या ठिकाणी बाकीच्या चलांसाठी सुद्धा प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहिण्याची गरज आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. सिम्पली आपण या सेलवरती जाऊया, क्लिक करूया, याच्या कॉर्नरला जाऊया आणि कॉर्नरला जाऊन मी फक्त असं ड्रॅग करतो शेवटपर्यंत माझ्या माऊसच्या साहाय्याने. माझ्या इतर सर्व चलांसाठी, सर्व व्हेरिएबलसाठी हे मीन नावाचं जे संख्याशास्त्रीय पद्धती आहे त्याचा रिझल्ट मला एका क्लिकमध्ये प्राप्त होतो. किती सेकंदामध्ये, किती मिनिटामध्ये आपण सर्व चलांसाठीचं मीन काढलं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. प्रक्रिया ही नेहमी सोपी असते, परंतु ही प्रक्रिया झाल्यानंतर या संख्येला काय अर्थ द्यायचा, या संख्येला काय अर्थ द्यायचा, याला काय अर्थ द्यायचा, त्याला अर्थ देणे, हा जो भाग आहे हा कठीण भाग आहे, हा महत्वाचा भाग आहे. शिवाय तर याला अर्थ कसा द्यायचा हे आपण पुढच्या व्याख्यानांमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये या सर्व वेगवेगळ्या ज्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत त्या आपण कशा पद्धतीनं त्याचे रिझल्ट काढतो ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता जर मी आणखी पुढे गेलो आणि या सेलवरती क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता फंक्शन तोच आहे, पण ही रेंज आहे ना ती ऑटोमॅटिक चेंज झाली. का,
तर या ठिकाणी जी रेंज दिली आपण इकडे ड्रॅग केल्यानंतर याची रेंज ही आहे. इथे जसे जसे आपण पुढे जाऊ ऑटोमॅटिक ती पुढची रेंज तो फॉर्म्युला आपल्याला घेत जातो. याची अरेंजमेंट त्या पद्धतीने केली. आपण सुद्धा जेव्हा स्वतः या वर्कशीट वरती तुम्ही प्रॅक्टिस कराल, तुमच्या वर्कशीट मध्ये हे व्हॅल्यूज मी दिलेले नाहीयेत, हा रिकामा भाग असेल. याच पद्धतीने हा टेबल दिलेला आहे. तुम्ही सुद्धा ही सर्व प्रक्रिया घरी आपल्या कॉम्प्युटरवरती करून पाहायची. एकदा का आपल्याला प्रक्रिया करता येते, हा आत्मविश्वास आला की मग आपण त्याचं वाचन आणि त्याचा अर्थ त्या भागाकडे वळणार आहोत. तसंच या सेलवरती क्लिक केलं तर इथं J2 to J101 म्हणजे J2 म्हणजे हा J कॉलम आणि त्याच्यामधला 101 म्हणजे हा शेवटचा आणि J2 म्हणजे सगळ्यात वरती जो कोणी पहिला सेल असेल त्याला त्याने सिलेक्ट केलेलं आहे. या पद्धतीने आपण मीन काढतो. मीन काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे त्याचं नाव काय आहे? ऍव्हरेज. पण याच्या आधी बरोबरचं चिन्ह वापरायचं आणि नंतर आपण रेंज सिलेक्ट करायची. आता आपण जाऊया मीडियनला. मीडियनसाठी मी क्लिक करतो. मीडियन नावाचा फॉर्म्युला जो मी टाईप करेन त्याला सिलेक्ट करेन. मी रेंज सिलेक्ट करेल, एंटर दाबेन. पुन्हा एकदा इथं एरर मेसेज आला कारण वरती जी काही आकडेवारी आहे ती शब्दात आहे. शब्दांवरती काम करता येत नाही सॉफ्टवेअर्सला. मग मी पुन्हा इथे कॉर्नरला जाईल, इकडे ड्रॅग करेन. तो सेम फॉर्म्युला बाकी सर्व चलांना इथं अप्लाय होतो, त्याचं ऍप्लिकेशन होतं. इतर सर्व चलांसाठीचं मीडियन पण प्राप्त झालं. मग याचं जे फॉर्म्युला आहे त्याचं नाव काय? मीडियन ते मी लिहिलं. आता मोडला जाऊया, इक्वल टू साइन, पुन्हा MOD. मी ते पर्टिक्युलर फॉर्म्युला घेतला, मी तो रेंज घेतला आणि एंटर दाबलं. पुन्हा एरर मेसेज आला कारण वरती जी काही आकडेवारी आहे ती शब्दात आहे. पुन्हा मी इथे जाईल आणि मी याला ड्रॅग करेन. ड्रॅग केल्यानंतर इतर सर्व चलांसाठी मला मोड, ज्याला आपण मराठीत बहुलक म्हणतो, तो प्राप्त होतो. त्या फॉर्म्युल्याचं नाव आहे मोड. ठीक आहे. एकंदरीत आपण सेंट्रल टेंडन्सीज कशा काढतो, त्याचे जे काही मीन मीडियन मोड आहे कसे काढतो हे आपण पाहिलं. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया, तो आहे विभाजन मूल्य. विभाजन मूल्य कसं काढतात ते आपण अभ्यासूया. याचा अर्थ पुन्हा आपण पुढच्या स्वतंत्र काही व्याख्यानांमध्ये त्याचा अर्थ आणि याच्या रिझल्ट्सला पण आपण कशा पद्धतीनं अर्थ देतो, त्याचं वाचन कसं करायचं ते पुढे पाहणारच आहोत. सगळ्यात पहिले येतं क्वार्टाईल. क्वार्टाईल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे QUAR नावाचा जो काही फंक्शन आहे ते आपण वापरणार आहोत. क्वार्टाईल म्हटल्यानंतर आपण रेंज सिलेक्ट करणार आहोत आणि काही फॉर्म्युले असे आहेत मित्रांनो की फक्त त्याचं आपण नाव लिहिलं आणि रेंज घेतली तर आपल्याला रिझल्ट नाही मिळत. शिवाय आपण काही अतिरिक्त माहिती त्याला द्यावी लागते. कोणती माहिती? इथं कॉमा आणि QUART असं त्यांनी दिले. आता हे कळण्यासाठी मुळात आपल्याला क्वार्टाईलचा अर्थ माहिती पाहिजे. क्वार्टाईल म्हणजे काय तर इथे एक उदाहरण देऊया. समजा ही एक आकडेवारी आहे. या आकडेवारीचे मी समान 4 भाग केले. किती भाग केले? 4. हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग, हे समान 4 भाग केले. तर या पहिल्या भागाच्या या पोझिशनला जो कोणी आहे त्याला आपण Q1 क्वार्टाईल 1 असं म्हणतो, याला Q2 आणि याला Q3 असं म्हणतो. या आकडेवारीमध्ये क्वार्टाईल किती आहेत? 3 क्वार्टाईल आहेत. तर तिसऱ्या पोझिशनचा क्वार्टाईल म्हणजे या पोझिशनला जो कोणती संख्या आहे ती कोणती आहे किंवा या पोझिशनला कोणती संख्या आहे Q1 क्वार्टाईल 1, तर ती संख्या काढणे म्हणजे क्वार्टाईल काढणे. आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपण काय करूया, समजा मी कॉमा देऊन या ठिकाणी कॉमा देऊन 1 म्हटलं, याचा अर्थ मला दिलेल्या आकडेवारीतील क्वार्टाईल 1 बरोबर पहिल्या क्वार्टाईलची जी काही संख्या आहे ती शोधायची. अधिक टेक्निकल लँग्वेज मध्ये बोलायचं झालं तर या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपण पुन्हा स्वतंत्र व्याख्यानामध्ये याचा अर्थ समजावून घेणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक रिझल्टचा अर्थ आपण कसा लावतो तोही भाग आपण अभ्यासणार आहोत. या व्याख्यानामध्ये केवळ क्वार्टाईल कशा पद्धतीनं काढायचा ते आपण प्रक्रिया समजून घेऊया. मग इथं 1, 2 किंवा 3 पैकी कोणती एक संख्या लिहा, एंटर दाबा. एरर मेसेज येतो कारण तुमचं व्हेरिएबलच मुळात शब्दांमधला आहे, त्यामुळे क्वार्टाईल काढता येणार नाही. इथे कॉर्नरला जाऊन मी जेव्हा हे ड्रॅग करेल तोच फॉर्म्युला बाकी सर्व चलांना ऍप्लिकेबल होतो आणि आपल्याला Q1 मिळतो त्या संबंधित चलांविषयी. डिसाईल म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं
की दिलेल्या आकडेवारीचे समान 4 भाग डिसाइल मध्ये समान 10 भाग होतात आणि त्या 10 भागांपैकी कुठल्या तरी एका पोझिशनचं मूल्य आपल्याला जर काढायचं असेल तर डिसाइलचा वापर केला जातो. इथं जो फॉर्म्युला वापरला जातो, जरी आपण पार्टिशन व्हॅल्यू डिसाइलचं काढत असलो तरी जो फॉर्म्युला वापरला जातो तो आहे पर्सेंटाईल. या पर्सेंटाईलला आपण डबल क्लिक करूया, आपण तो पूर्ण डेटा सिलेक्ट करूया. तो सिलेक्ट केल्यानंतर इथे आणखीन एक ऍडिशनल माहिती आपण दिली, ती म्हणजे कॉमा देऊन 2/10. याचा अर्थ काय, दिलेल्या या संपूर्ण आकडेवारीमध्ये समान जर 10 भाग पाडले तर त्या समान 10 भागापैकी दुसऱ्या स्थानावरती असणारं जे काही व्हॅल्यू असेल, जो काही क्रमांक असेल तो आपल्याला शोधायचा. जर मी 4/10 केलं तर चौथ्या क्रमांकावरील जो काही संख्या असेल ती. परंतु हे डिसाइल पर्सेंटाईल काढण्यासाठी सुद्धा आपल्याला चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने आकडेवारी मांडावी लागते. हा सर्व भाग आपण त्या स्वतंत्र व्याख्यानामध्ये पाहणार आहोतच. इथे आपण केवळ फॉर्म्युला कोणता वापरतोय ते पाहत आहोत आणि प्रक्रिया काय. मग आपण एंटर दाबूया. इथं एरर मेसेज आला. पुन्हा मी याला ड्रॅग करतो शेवटपर्यंत. इतर चलांसाठी मला जे काही आहे आपलं डिसाइल प्राप्त झालं. तसंच पर्सेंटाईल म्हणजे दिलेल्या आकडेवारीचे 100 समान भाग केले तर. ठीक आहे. मग पर्सेंटाईल मध्ये इक्वल टूचं साइन, मी रेंज घेतली आणि समजा मला या 92व्या क्रमांकावरील संख्या शोधायची. बरोबर आहे. तर कसं, पुढे जाऊया, एंटर दाबूया. आपल्याला या ठिकाणी पुन्हा एरर मेसेज येतो आणि तोच फॉर्म्युला मी बाकी सर्व माझ्या व्हेरिएबल्सला जर अप्लाय केला तर बाकी ठिकाणी पण मला 92व्या क्रमांकावरील संख्येचा जो काही रिझल्ट आहे तो इथं प्राप्त होतो. मित्रांनो, इथं उजव्या बाजूला सर्व फॉर्म्युल्यांची नावं आणि टेंटेटिव्ह कशा पद्धतीने अरेंज करायचे मी इथं दिलंय. या प्रत्येकाच्या पूर्वी तुम्हाला इक्वल टूचं साइन वापरायचं आहे आणि तुम्हाला रेंज सिलेक्ट करत जायची. ओके, फाईन. नाव आता आपण सेंट्रल टेंडन्सी पाहिलं, पार्टिशन व्हॅल्यू पाहिलं. यानंतर आपण जात आहोत डिस्पर्शन, अपस्करण मापन. याच्यामध्ये या वेगवेगळ्या संकल्पना. पुन्हा एकदा यांचा अर्थ आपण नंतर अभ्यासणार आहोत. सध्या केवळ आपण प्रक्रिया पाहायची. मग MS एक्सेल मध्ये मॅक्स आणि मीन काढण्यासाठी आपण इक्वल टूचं साइन MAX नावाचं फंक्शन आहे, त्याचा वापर करून डेटा सिलेक्ट करूया आपण संबंधित तो संपूर्ण व्हेरिएबल. एंटर दाबूया. मग तिथे तुम्हाला रिझल्ट येईल. याला पुन्हा आपण स्क्रॉल करत, ड्रॅग करत या पूर्ण व्हेरिएबल्सला आपण अप्लाय करूया. वेगवेगळ्या व्हेरिएबल्स साठीचं मॅक्स व्हॅल्यू मला मिळतो, शिवाय मला मीन व्हॅल्यू पण मिळून जातो. ठीक आहे. तो कसा मिळणार, इज इक्वल टू आणि मीन नावाचा फॉर्म्युला आपण वापरतो. आता काही संकल्पना अशा आहेत मित्रांनो, जसं की आपण इथं वरती मीन, मीडियन, मोड या प्रत्येकाचं या एक्सेल मध्ये फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, ऍव्हरेज नावानं आहे, मीडियन हे इनबिल्ट आहे, हे आतमध्ये समाविष्ट आहे. रेंज काढण्यासाठीचा कोणताच फंक्शन MS एक्सेल मध्ये उपलब्ध नाही. मग रेंज कसं काढतात, रेंज काढण्यासाठी आपल्याला मॅक्स आणि मीन व्हॅल्यू आपल्याला आवश्यक असतो. रेंज काढण्याचं जर आपण पुस्तकात गेलो तर आपल्याला सूत्र सापडेल असं, मॅक्स मायनस मीन. म्हणजे डायरेक्ट रेंज काढण्यासाठी एक्सेल मध्ये सूत्र नाहीये, परंतु मॅक्स काढण्याचं सूत्र आहे, मीन काढण्याचंही सूत्र आहे. आता हे कसं काढायचं, तर ते काढण्यासाठी सिम्पली आपण काय करतो, इक्वल टूचं चिन्ह देऊया आणि आपण पहिले मॅक्सचं जे व्हॅल्यू आहे ना त्या सेलला फक्त एकदा क्लिक करायचं, मायनसचं चिन्ह आपल्या कीबोर्डच्या वापराच्या साहाय्याने द्यायचं आणि पुन्हा मीन व्हॅल्यू असणारं जे सेल आहे त्याला क्लिक करा. मग या ठिकाणी हा B115 कोण आहे, हा B115 म्हणजे हा सेल आहे आणि हा B116 म्हणजे कोणता आहे, हा सेल आहे. आणि या दोघांच्या मध्ये आपण वजाबाकीचं चिन्ह दिलंय. म्हणजे काही फॉर्म्युले आपण स्वतः कन्स्ट्रक्ट करू शकतो, आपण स्वतः निर्माण करू शकतो. ठीक आहे. एखादी संकल्पना असेल, त्याचा फॉर्म्युला जर नसेल, त्या संकल्पनेच्या आतमधल्या छोट्या छोट्या घटकांचा फॉर्म्युला आहे का शोधायचा, तो कम्प्यूट करायचा आणि मग पुन्हा आपण त्या संबंधित संकल्पनेचं मूल्य शोधायचं. याला जर मी एंटर केलं मला मूल्य मिळतो आणि याला जर मी स्क्रॉल केला तर मला प्रत्येक एका चलासाठीचं रेंजचं व्हॅल्यू मिळालेलं आहे. याचा फॉर्म्युला काय, मॅक्स मायनस मीन. हे जसं रेंजच्या बाबतीत आहे तसंच क्वार्टाईल डेव्हिएशनच्या बाबतीत आहे. क्वार्टाईल डेव्हिएशन पण एक अशी संकल्पना आहे की जिचा डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये,
पुस्तकामध्ये जर आपण गेलो तर Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2 असा त्याचा फॉर्म्युला. आता Q3 म्हणजे काय, जर तुम्हाला आठवत असेल आपण बघितलं एका डेटाचे समान 4 भाग केले, त्यातला हा Q1 आहे, हा Q3 आहे, हा Q2. या सगळ्या गोष्टींचा अर्थ पुन्हा पाहणारच आहोत आपण. इथं थोडक्यात अगदी मी सांगायचा प्रयत्न करतोय. क्वार्टाईल कसं काढतो आपण या ठिकाणी बघितलंय. मग हे Q3 काढायचं असेल तर 3 ही संख्या वापरणार आहोत आपण, आणि Q1 काढायचं असेल तर 1 ही संख्या वापरणार आहोत. आणि सगळ्यात आधी आपण Q3 आणि Q1 काढून घेणार आहोत. त्यासाठी मी काय करेन, मी या ठिकाणी 2 ॲडिशनल रो घेतो आणि क्वार्टाईल 3 आणि क्वार्टाईल 1 असं मी या ठिकाणी लिहितो. आता क्वार्टाईल 3 काढण्यासाठीचं सूत्र आहे इज इक्वल टू क्वार्टाईल, हे फंक्शन आपण लिहूया, ही रेंज आपण निवडूया, कॉमा देऊन आपण 3 घेऊया. ठीक आहे. हे घेतल्यानंतर जर मी एंटर दाबलं तर मला Q3 मिळतो, क्वार्टाईल 3 मिळतो. हा एरर मेसेज आहे कारण हा जो जेंडरचा जो काही हा व्हेरिएबल आहे हा शब्दांमध्ये आहे, बरोबर आहे. यालाच मी ड्रॅग करतो, याला ड्रॅग केल्यानंतर मला माझ्या बाकीच्या वेगवेगळ्या चलांसाठी हे सर्व Q3 प्राप्त होतात. ठीक आहे. Q1 कसं काढायचा, पुन्हा क्वार्टाईलचाच फॉर्म्युला, रेंज घ्या, कॉमा देऊन 1 हा अंक लिहा, एंटर दाबा, पुन्हा एरर मेसेज येईल, पुन्हा मी याला सिलेक्ट करून इकडे शेवटपर्यंत नेईन, मला बाकीच्या चलांसाठीचं Q1 प्राप्त होतं. आता हा एकदा प्राप्त झाला तर क्वार्टाईल डेव्हिएशन काढणं सोपं जातं. क्वार्टाईल डेव्हिएशन काढण्याचं सूत्र आहे Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. मग सगळ्यात आधी आपण इथं इक्वल टूचं साईन देऊ, आपल्या माऊसच्या आधारे इथं क्लिक करू, वजाचं चिन्ह देऊ, पुन्हा इथं क्लिक करू, भागाकाराचं चिन्ह देऊन 2 आपण लिहूया, आपल्याला आपलं क्वार्टाईल डेव्हिएशन प्राप्त होईल. मी पुढे जातो. काही फॉर्म्युले तुम्हाला स्वतःला तयार करायचे, कन्स्ट्रक्ट करायचे. इथं इक्वल टूचं साईन, क्वार्टाईल 3 मधल्या याला मी सिलेक्ट करतो या सेलला, वजाचं चिन्ह क्वार्टाईल 1च्या या सेलला सिलेक्ट करेन, भागाकार 2. मी जर एंटर दाबलं तर मला या ठिकाणी रिझल्ट येईल. हा रिझल्ट एरर आलाय कारण ही आकडेवारी शब्दात आहे. हाच फॉर्म्युला जर मी बाकीच्या माझ्या सर्व चलांना वापरला तर वेगवेगळ्या चलांसाठी मला माझं क्वार्टाईल डेव्हिएशन प्राप्त होतं आणि त्याचा फॉर्म्युला पण या ठिकाणी दिलाय. स्टँडर्ड डेव्हिएशन तुलनेत सोपं आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ही सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे डिस्पर्शन मधली, ती बऱ्याच ठिकाणी या कोर्समध्ये आपण वापरणार आहोत. ठीक आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन साठीचा फॉर्म्युला STDEV या नावाने आहे, तो इनबिल्ट आहे, तो MS Excel मध्ये समाविष्ट आहे. ठीक आहे. सिंपली आपल्याला STDEV टाईप करायचा आहे, तो फॉर्म्युला सिलेक्ट करायचा आणि संपूर्ण डेटा सिलेक्ट करा, तो संबंधित व्हेरिएबल, तो कॉलम, एंटर दाबा आणि पुन्हा याला आपण जर या शेवटापर्यंत नेलं, प्रत्येक एका व्हेरिएबल साठीचं स्टँडर्ड डेव्हिएशन मला प्राप्त होतं. एकूणच आतापर्यंत आपण सेंट्रल टेंडन्सी, पार्टिशन व्हॅल्यू आणि डिस्पर्शन नेमकं कसं काढतो आपण या संकल्पना, त्याची प्रक्रिया आपण अभ्यासली. आता आपण पुढे जाऊया. डिस्ट्रीब्युशन, वितरण मूल्य, यामध्ये स्क्यूनेस आणि कर्टोसिसचा समावेश होतो. सिंपली त्या सेलला दा इक्वल टूचं साइन, स्क्यू SKEW, डबल क्लिक, डेटा सिलेक्ट करा, एंटर दाबा, याला पुन्हा तुम्ही ड्रॅग करा शेवटपर्यंत, सर्व व्हेरिएबल साठी स्क्यूनेसचं मूल्य मिळतं. कर्टोसिस सुद्धा इनबिल्ट आहे, इज इक्वल टू KURT, याला डबल क्लिक करा, डेटा सिलेक्ट करा, एंटर दाबा, आपल्याला मूल्य मिळून जातं. इतर सर्व व्हेरिएबल साठी सुद्धा आपल्याला कर्टोसिसचं मूल्य प्राप्त होतं. मित्रांनो, इथं आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मधल्या हे जे काही वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय पद्धती आहेत आणि त्याचे जे उपप्रकार आहेत ते कशा पद्धतीने आपण काढतो हे आपण या ठिकाणी पाहिलं. या प्रत्येकाचा अर्थ काय, मीन म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, किंवा प्रत्येक एका संकल्पनेचा अर्थ आपण स्वतंत्ररित्या वेगवेगळ्या व्याख्यानामध्ये याचा अर्थ आणि या प्रत्येक मूल्याला आपण अर्थ कसा द्यायचा, याचं वाचन कसं करायचं, हा सर्व भाग आपण पुढे अभ्यासणार आहोत. ही एक पद्धती आहे की जिचा अवलंब करून आपण संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब, त्या प्रक्रिया करून आपण काही ना काही रिझल्ट प्राप्त करतो. आणखीन एक पद्धती आहे MS Excel मध्ये, ती आहे डेटा अनालिसिसचा वापर करून. त्यासाठी आपण MS Excel मध्ये जाऊ, याच्यामध्ये आपण डेटावरती क्लिक करू, डेटा अनालिसिस वरती क्लिक करूया, एक नवीन पॉपअप विंडो येतो, यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणून आपल्याला एक भाग येईल, त्याला क्लिक करायचा आहे, एक नवीन पॉपअप विंडो येईल.
फॉर्म्युला हाताने टाईप करत बसण्यापेक्षा आपण डेटा अनालिसिसचा वापर करून सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स काढू शकतो. मग या ठिकाणी पुन्हा या पॉपअप विंडोमध्ये 2-3 गोष्टी विचारल्यात. इनपुट रेंज म्हणजे कोणत्या भागावरती तुम्हाला काढायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. या ठिकाणी आउटपुट रेंज द्यावं लागेल आणि समरी स्टॅटिस्टिक्सला क्लिक करावं लागेल. मग आपण पुढे जाऊया. मी पुढे जाऊन सगळ्यात आधी मी हा संपूर्ण डेटा घेतला आणि इथं मी एक चूक करतोय. मी असं का म्हणत आहे हे पुढे जाऊन आपल्याला लक्षात येईल. इथं मुद्दामून आपण काय करतोय, सगळ्याचा सगळा डेटा हा आपण सिलेक्ट केला. ठीक आहे. लेबल इन फर्स्ट रोला मी सिलेक्ट केलं कारण माझ्या पहिल्या रांगेमध्ये पहिल्या आडव्या या रो मध्ये चलांची नावं आहेत. ते जर नसतील, तुम्ही जर इथून सिलेक्ट करत असाल तर याला डिसिलेक्ट करू शकता. ठीक आहे. मग आपण आणखीन पुढे जाऊया. आपण आउटपुट रेंज सिलेक्ट करूया, समरी स्टॅटिस्टिक्स सिलेक्ट करूया, ओके म्हणूया. आपल्याला एक मेसेज येतो, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स इनपुट रेंज कंटेन्स नॉन न्यूमेरिक डेटा. याचा अर्थ काय तुम्हाला आठवत असेल, फार सुरुवातीच्या व्याख्यानांमध्ये मी म्हटलं होतं की अल्फाबेटिकल अक्षरांमधला शब्दांमधला जो काही जर एखादा चल असेल त्यावरती आपल्याला प्रक्रिया करता येत नाही. MS एक्सेल असेल किंवा SPSS आपल्याला काही एरर टर्म्स तो देतो. बरोबर आहे. हे ठीक आहे की जेव्हा आपल्याकडं शब्दामध्ये एखादी आकडेवारी असेल, त्याच्या आधारे माहिती असेल तर त्याच्या आधारे आपण वारंवारितेचं कोष्टक काढू, फ्रिक्वेन्सी टेबल्स काढू शकतो. बरोबर आहे. काही ग्राफ्स काढू शकतो, मान्य आहे. परंतु आणखीन पुढचं जे संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर आहे तो आपल्याला करता येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला काही मेसेजेस येतात. त्यामुळे काळजी ही घ्यायची की आपली जी काही आकडेवारी आहे, ती जी काही माहिती आहे ती अधिकाधिक ही आपली संख्येत असलेली बरी. मग आपण परत जाऊया. परत मी इनपुट रेंज मध्ये जाईल आणि मी काय करेन की हे जे शब्द स्वरूपामधले जे की चल आहेत यांना न घेता बाकीच्या चलांना फक्त मी सिलेक्ट करतो. मग आपण रेंज आता जी नवीन रेंज घेणार त्यामध्ये केवळ आणि केवळ संख्या स्वरूपात असणारे रिस्पॉन्सेस असतील. बाकी या सर्व गोष्टी आपण सिलेक्ट करू, ओके वरती दाबूया. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सर्व चलांसाठी तुम्हाला या ठिकाणी एज सी हाईट या सर्वांसाठी हे सर्व आपल्याला संख्याशास्त्रीय जे काही आपण पद्धती वापरल्या त्याचे रिझल्ट आपल्याला प्राप्त होतात. ठीक आहे. एकूण आपण आतापर्यंत 2 वेगवेगळ्या पद्धतीने MS एक्सेल मध्ये रिझल्ट काढले. पहिल्या पद्धतीमध्ये आपण प्रत्यक्षात फॉर्म्युल्यांचा वापर करून टाईप करून प्रत्येकासाठी आपण रिझल्ट काढले आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आपण डेटा अनालिसिसचा वापर करून रिझल्ट काढले. हे दोन्हीही रिझल्ट जे काही आपण काढले त्या रिझल्ट मध्ये काही फरक असतो का, तर उत्तर आहे नाही. दोन्ही रिझल्ट एक्झॅक्टली सेम असतात. फक्त ते ज्या पद्धतीनं समोर येतात, द वे दे अपियर, त्यांचं डिझाईन बदलतं. उदाहरणार्थ एजचं मीन नावाच्या संकल्पना आहे. किती आहे मीन? 36.94. या ठिकाणी 36.94 मीन एज वरती. बरोबर आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे? 12.19. याच्यात शोधावं लागतं स्टँडर्ड डेव्हिएशन 12.19. डिझाईन थोडीफार बदलते. हे जे मूल्य आहेत दे आर सेम. कोणतंही इतर चल घ्या, खाली तुम्ही चेक करू शकता, सर्वांचे रिझल्ट हे सेम आहेत. कोणत्याही पद्धतीने जा. 2 पद्धती आपण पाहिल्या. आता आपण जाऊया SPSS कडे. SPSS मध्ये हेच प्रकार, ह्याच आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मधल्या ज्या काही मेथड्स आहेत त्याच्या आधारे आपण रिझल्ट कसे प्राप्त करतो. मग आपण SPSS शीट ओपन करूया. त्यामध्ये आपण आता डेटा इम्पोर्ट करू. डेटा आपण कसा इम्पोर्ट करतो हे आपण पाठीमागं अनेक लेक्चर्स मध्ये पाहिलंय. मी त्याचं विश्लेषण देणार नाही. आपण डेटावरती जाऊ, इथे आपण ते एक्सेल शीट घेऊ, आपल्याला जी फाईल पाहिजे त्याला सिलेक्ट करू, ओपन करू, ओके म्हणू. डेटा आल्यानंतर आपण व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊया. आपण डिफाईन करूया आपले व्हेरिएबल्स. या ठिकाणी आपण हे व्हेरिएबल्स डिफाईन केले. मग सगळी तयारी झाल्यानंतर डेटा व्ह्यू वरती जाऊ. आता ही आपली आकडेवारी सांख्यिकीय प्रक्रिया करण्यासाठी तयार आहे. मग आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स काढण्यासाठी आपण अनालाइज वरती जाऊया. इथे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये फ्रिक्वेन्सीज म्हणून एक आपल्याला ऑप्शन दिसेल. 2 पद्धतीने काढता येतं. पहिली पद्धत आहे फ्रिक्वेन्सीजच्या आधारे, दुसरी पद्धत आहे डिस्क्रिप्टिव्हच्या आधारे. आधी आपण ही पद्धती पाहूया, नंतर आपण ही पद्धती पाहणार आहोत. मग या डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये फ्रिक्वेन्सीजला क्लिक करूया.
त्याच्यामध्ये हे जे कोणते आपले व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपण सिलेक्ट करूया. इथे मी मुद्दामून पुन्हा 2 नॉमिनल, त्यातील एक स्ट्रिंग घेतलेला आहे, एक जो आहे तो न्यूमेरिक मधला आहे. हे दोन्ही कसे आहेत? नॉमिनल आहेत. 2 ऑर्डिनल आहेत. ऑर्डिनल मध्ये सुद्धा एक स्ट्रिंग आहे आणि एक हा जो आहे न्यूमेरिक मध्ये आहे. स्ट्रिंग म्हणजे काय किंवा नॉमिनल म्हणजे न्यूमेरिक म्हणजे काय, हा सर्व भाग पूर्वीच्या व्याख्यानांमध्ये सांगण्यात आलेला आहे. स्केल एक व्हेरिएबल आणि हा जो आहे हा स्केल व्हेरिएबलला कॅटेगराइज मध्ये टाकून ऑर्डिनल केलेला, बरोबर. अशा वेगवेगळे व्हेरिएबल्स आपण इकडे उजव्या बॉक्समध्ये घेऊ. सिम्पली इथे उजव्या बाजूला स्टॅटिस्टिक्स म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्याला आपण क्लिक करूया. इथे तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स ज्या आपण एक्सेल मध्ये पण बघितल्या ना, मीन, मीडियन, मोड वगैरे, क्वार्टाईल हे आहेत, यांना तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल ज्या ज्या पाहिजेत. इथं मी बहुतांशी या पद्धतींना सिलेक्ट केलंय. स्क्यूनेस आहे, कर्टोसिस आहे. आपण फक्त कंटिन्यू वरती दाबूया. इथे फ्रिक्वेन्सी टेबलला मी डिसिलेक्ट करतो, कारण आपण फ्रिक्वेन्सी टेबल कसं काढायचं हे पूर्वीच्या व्याख्यानात पाहिलेलं आहे. मग आपण ओके ला क्लिक करूया. ओके म्हटल्यानंतर आउटपुट विंडोमध्ये या ठिकाणी मला माझा रिझल्ट प्राप्त होतो. आउटपुट विंडोमध्ये एक स्वतंत्र विंडो ओपन होते, त्यामध्ये या संपूर्ण तुमच्या जे कोणते तुम्ही व्हेरिएबल सिलेक्ट केले होते त्यांच्यासाठी एकाच टेबलमध्ये मीन, मीडियन, मोड वगैरे सर्वाचा रिझल्ट आपल्याला प्राप्त होतो. आता इथे विशेष बाब ही आहे, या ठिकाणी आपल्याला का बरं काहीच नाही प्राप्त होत, इथं का बरं काच नाही प्राप्त होत, किंवा या प्रत्येक व्हॅल्यूचं या संख्येचं अर्थ काय आहे, हा अर्थ नेमका कसा द्यायचा, हा सर्व भाग आपण पुढच्या काही व्याख्यानांमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत. सगळ्यात आधी मीन, मीडियन, मोड, नंतर मग डिस्पर्शन आणि मग सो ऑन सो फोर्थ, त्या पद्धतीने आपण त्याचा अध्ययन करणार आहोत. या व्याख्यानात केवळ प्रक्रिया काय वापरायची आपण हे रिझल्ट प्राप्त होण्यासाठी, ती प्रक्रिया आपण समजावून घेत आहोत. दुसरी एक पद्धती आहे एसपीएसएस मध्ये की ज्याच्याद्वारे आपल्याला हे डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स प्राप्त होतं. त्यासाठी पुन्हा अनालाइजला जा. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मध्ये डिस्क्रिप्टिव्ह म्हणून एक ऑप्शन आहे फ्रिक्वेन्सीच्या खाली, त्याला आपण क्लिक करूया. आता इथे एक विशेष गोष्ट तुम्हाला मी हायलाइट करतो. इथं हे जे काही व्हेरिएबल्स आले याच्यामध्ये मित्रांनो हे जेंडर नावाचं जे अल्फाबेटिकल ते नाहीये आणि हे पण नाहीये सॅटिस्फॅक्शनचं. का बरं नाही, तर जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जातो तेव्हा अल्फाबेटिकल जर कोणतं व्हेरिएबल असेल तर तो या ठिकाणी बाय डिफॉल्ट तो त्याला वगळून टाकतो. तेच जर आपण फ्रिक्वेन्सीच्या मेथडनं गेलो, या पूर्वी जी मेथड बघितली त्यामध्ये मात्र सर्वांचा समावेश होतो. त्याचं कारण आहे फ्रिक्वेन्सी टेबल आपण काढू शकतो याच्यावरती, त्यामुळे तो यांना गृहीत पकडतो. परंतु जेव्हा आपण केवळ डिस्क्रिप्टिव्हचा विचार करणार आहोत तेव्हा केवळ आणि केवळ जे संख्येमध्ये आहेत, हे संख्येमध्ये असणाऱ्या सर्व चलांचा इथं समावेश होतो. ठीक आहे. मग याच्यातील मी नॉमिनल, ऑर्डिनल आणि स्केल या व्हेरिएबल्सला पुढे घेतो. ऑप्शन्स नावाचं एक आपल्याला इथं एक मेनू दिसतो, त्याला क्लिक करूया. त्यामध्ये काही डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सच्या ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला दिसतील. इथे काही पद्धती दिसणार पण नाहीत, जसं की मीडियन नावाची एक जे आपण यापूर्वी काढले MS एक्सेल मध्ये ते दिसत नाही, मोड दिसत नाही, काही संकल्पना दिसणार नाहीत. इतर काही ज्या महत्वाच्या संकल्पना त्या या ठिकाणी आहेत त्या सर्वांना आपण सिलेक्ट करूया आणि पुढे जाऊया. आपण कंटिन्यू वरती क्लिक करू, ओके वरती क्लिक करू. इथे खाली आपल्याला आपला हा रिझल्ट प्राप्त झाला. आता पूर्वीच्या पद्धतीनं काढलेला रिझल्ट आणि नवीन पद्धतीनं काढलेला रिझल्ट या दोघात काही फरक आहे का? हा रिझल्ट आपण फ्रिक्वेन्सीज नावाचं जे ऑप्शन होतं त्याच्या आधारे काढला आणि हा रिझल्ट आपण डिस्क्रिप्टिव्ह नावाचं जे एक वेगळं ऑप्शन होतं त्याच्यातून काढलं. या दोघांची तुलना केली तर मित्रांनो रिझल्ट मध्ये कसलाही फरक सापडत नाही. रिझल्ट हा सेमच आहे, फक्त वेगळ्या प्रक्रियांचा अवलंब करून आपण एसपीएसएस मधनं रिझल्ट काढला. तुम्ही कोणती पद्धती अवलंबवावी हे डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला जर काही ब्रीफ मध्ये अगदी थोडक्यातच पाहिजे आणि काहीच संकल्पनांविषयी काम करायचं आहे, यू गो विथ दिस. ठीक आहे. जर तुम्हाला वाटतंय की आणखीन त्यांचं फ्रिक्वेन्सी टेबल्स किंवा अजून 2-3 संकल्पना ऍडिशनल पाहिजेत, यू गो विथ दिस, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर एसपीएसएस मध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतींचा अवलंब करा, तुम्हाला प्राप्त होणारे रिझल्ट सेम असतात. आता आपण तुलना करूया MS एक्सेल आणि एसपीएसएस मधल्या रिझल्ट. दोघांमध्ये काही फरक असतो का? पुन्हा
इथे आपण फॉर्म्युलेच्या साहाय्याने जे काही रिझल्ट काढले ते दिलेले आहेत आणि इथे SPSS मध्ये काढलेले रिझल्ट दिलेले आहेत. दोघांमध्ये काही फरक आहे का? तर निश्चितच दोघांमध्ये फरक नसतो. उदाहरण पाहूया. इथं एज घ्या, मीन किती आहे 36.94. या ठिकाणी एज घ्या, याच्यामधलं मीन जे आहे मित्रांनो ते पण 36.94. बरोबर आहे. आपण स्टँडर्ड डेव्हिएशन घेऊया 12.19. इथे स्टँडर्ड डेव्हिएशन बघा 12.19. काही मायनर फरक असू शकतो. इथे बघू शकता पॉइंटच्या नंतर 19.274 असं आहे. इथं 19च्या नंतर 3 येईल. माइल्ड अगदी मायनर फरक एखाद्या ठिकाणी असू शकतो. जसं की इथं स्क्यूनेस मध्ये बघा, स्क्यूनेस किती आहे 0.099. इथे स्क्यूनेस बघूया मित्रांनो, इथे स्क्यूनेस 0.10. ठीक आहे. 0.99 म्हणजेच जवळपास 1 आहे, 0.1 आहे. फार काही फरक नसतो. थोडाफार फरक जरी असला, याचं जे कन्क्लुजन निघणार आहे, जे काही तुम्ही निष्पत्ती जी शब्दात तुम्ही मांडणार आहेत ना, तो निष्कर्ष हा सेम असतो. ते डायरेक्शन सेम असतं. ठीक आहे. कर्टोसिस बघूया -0.507. इथे बघा -0.507. ठीक आहे. याची डिझाईन फक्त थोडीफार कमी अधिक वेगळी असू शकते. याशिवाय तुम्ही R सॉफ्टवेअर मध्ये जा, मॅटलॅब मध्ये जा, पायथॉन मध्ये जा, प्रक्रिया वेगळी आहे, रिझल्ट हेच येणार या डेटावरती. डेटा एकच असला पाहिजे. फाईन. एकंदरीत आपण आजच्या व्याख्यानामध्ये हे जे काही डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आहे याच्यामधील या ज्या काही पद्धती आहेत या सर्व पद्धती बघितल्या. बरोबर आहे. मीडियन मोड, मीन मीडियन मोड, पर्सेंटेज हे आपण सिम्पली काढू शकतो एक्सेल मध्ये, तो भाग महत्वाचा नाही आहे इथं. सेंट्रल हा जो काही भाग आहे हा आपण आपल्या MS एक्सेल आणि SPSS च्या सहाय्याने कशा पद्धतीनं आपण प्राप्त करतो याचे रिझल्ट, हा सर्व भाग आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आता मूळ प्रश्न पुन्हा हा उरतो की इथलं हे जे मीन आहे हे आपण याच्यावर काढू शकतो का, याच्यावर काढू शकतो का. तुम्हाला आठवत असेल आपल्याला बऱ्याच ठिकाणी एरर आलेला आहे, आपल्याला रिझल्ट प्राप्त नाही झाले, तसं का झालं, या सर्व गोष्टींची चर्चा आपण पुढच्या काही व्याख्यानांमध्ये करणार आहोत. शिवाय या प्रत्येकाचा अर्थ, मीन म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय, क्वार्टाइल डेव्हिएशन म्हणजे काय, या सर्वांचा अर्थ सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. इथे आपण आधार सामुग्रीच्या वर्गीकरणानुसार याचं क्लासिफिकेशन केलंय. वर्णनात्मक जे की सांख्यिकीय पद्धती आहेत, या पद्धती आपण कशा पद्धतीनं काढतो MS एक्सेल SPSS मध्ये, तो भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे. या व्याख्यानापुरता आपण या ठिकाणीच थांबणार आहोत. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण जे काही आपल्याला निष्पत्ती प्राप्त झाल्या, ज्या काही रिझल्ट प्राप्त झालेले आहेत त्याचं वाचन आणि अर्थबोध. परंतु त्याचं वाचन आणि अर्थबोध करण्यापूर्वी सगळ्यात आधी आपण जेव्हा समजा आपण सुरुवातीला केंद्रीय प्रवृत्ती मापन तो भाग घेणार, त्याचा अर्थ आपण अभ्यासू. अर्थ पाहिल्यानंतर आपण या प्राप्त निष्पत्तींचे वाचन आणि अर्थबोध कसा करायचा हा भाग आपण पाहणार आहोत. तो अत्यंत महत्वाचा भाग आहे. या व्याख्यानापुरता आपण याच ठिकाणी थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.